इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8 स्थिर जीवनाची सुरुवात हा भाग आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मुलांनो, मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला. एकेकाळी गुहेत जंगलात राहणारा मानव आता वस्ती करून राहू लागला होता. नवश्म युगातील मानवाचे जीवन हे पूर्वीच्या मानवापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. फक्त शिकारीवरच अवलंबून असणारा मानव आता अन्नधान्यांचा उत्पादक बनला होता. शेतीच्या कामामुळे त्याच्या स्थिर जीवनाची सुरुवात झाली होती. यातून गाव वसाहती तयार होऊन त्याच्या अनेक पिढ्या एका ठिकाणी स्थिरावल्या गेल्या. मानवाच्या या स्थिर जीवनाची सुरुवात कशी होत गेली हे आपण सविस्तरपणे पाहूया. नवाश्मयुगीन मानव गाव वसाहतींमध्ये स्थिरावल्यानंतर त्याने पशुपालन व शेती करण्यास सुरुवात केली. 6व्या पाठाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की मध्याश्म युगातील माणसाने कुत्रा माणसाळविला होता. कुत्रा हा मानवाच्या आयुष्यात सोबत करणारा पहिला प्राणी होता. शिकार करताना माणसे कुत्र्याची मदत घेत असत. कुत्र्यानंतर शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस, बैल यासारखे पाळीव प्राणी माणसाने पाळले. त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतला आणि आजही आपण या प्राण्यांचा वेगवेगळ्या कामांसाठी उपयोग करतच आहोत. थोडक्यात त्या काळापासून आजपर्यंत हे प्राणी माणसाची सोबत करत आहे. कोणत्याही जंगली प्राणी सहजासहजी माणसासोबत राहू शकत नाही. त्याला माणसासोबत राहण्याची सवय लावावी लागते. जर एखाद्या प्राण्याला माणसाची सवय नसेल तर ते माणसावर हल्लाही करू शकतात. आता एखाद्या घरातील कुत्र्याचेच उदाहरण घ्या ना. घराच्या दारापाशी बसलेले कुत्रे अनोळखी माणसाची चाहू लागली तरी भुंकायला सुरुवात करते. अशावेळी अनोळखी माणूस आपल्या घरात येऊच शकत नाही. याला कारण म्हणजे त्या कुत्र्याला घरातील माणसांची झालेली सवय. सवयीमुळे घरातील माणसे व बाहेरील माणसे यातील फरक त्याला समजू लागला. कुत्रा घरातील माणसांमध्ये माणसाळल्यामुळे त्याला घरातील माणसांची सवय झाली. एखाद्या प्राण्याची जात माणसाळविण्यासाठी 3 गोष्टी कराव्या लागतात. 1. रानटी जनावर पकडून ताब्यात घेणे. 2. त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे. जनावरांना वळण लगेच सहजासहजी लागत नाही. त्यासाठी आपण त्या प्राण्यांसाठी वेळ देणे गरजेचे असते. त्यांच्यासमोर राहावे लागते. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळाव्या लागतात. तो प्राणी जरी असला तरी आपली काळजी घेणारी व्यक्ती ही त्या प्राण्याच्या नेहमी लक्षात राहते. हेही तेवढेच सत्य आहे. बाजारातून नवीन आणलेल्या बैलासमोर तुम्ही कधी गेलाच नाही, त्याच्यासाठी वेळच दिला नाही तर तो तुम्हाला अनोळखी समजून शेवटी शिंगच दाखवणार. प्राण्यांनासुद्धा सहवास समजतो, म्हणून त्यांच्यासाठी वेळ देणे गरजेचे असते. आता हे चित्र पहा. हा आहे आजच्या आधुनिक काळातील बैल आणि बैलाचा पूर्वज असलेल्या रानबैलाचे काल्पनिक चित्र. हे चित्र पाहिल्यावर आपल्याला असे समजते की आजच्या बैलापेक्षा त्यावेळचा बैल हा जास्त उंच आणि धिप्पाड शरीरयष्टी असलेला होता. तो माणसाची उंचीपेक्षाही मोठा असावा. असा रानटी प्राणी माणसाळविणे हे नक्कीच साधेसुधे काम नव्हते. 3. प्राण्यांपासून दूध दुभते इत्यादी पदार्थ मिळविणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे. या 3ही गोष्टींपैकी तिसरी गोष्ट जेव्हा माणूस साध्य करतो तेव्हा त्याला पशुपालन असे म्हणतात. आज पशुपालन शेतीला पूरक व्यवसाय किंवा जोडधंदा म्हणून केला जातो. पशुपालन हे सुद्धा आज माणसाच्या उत्पन्नाचे साधन बनले आहे. शेतीचा शोध हे नवाश्मयुगीन संस्कृतीच्या इतिहासात एक मोठे पर्व मानले जाते. या शेतीचे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल व इराक या ठिकाणी सापडले आहेत. खरं तर शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय हे स्त्रियांना दिले जाते. टोकदार काठीच्या साहाय्याने या स्त्रिया जमिनीला छिद्र पाडून पेरण्याचे काम करत असाव्यात. अजूनही काही आदिवासी जमातींमध्ये काही स्त्रिया अशा पद्धतीने पेरणी करतात. पेरणी करण्यासाठी वापरण्याच्या टोकदार काठीला पुरेसे वजन मिळून जमिनीवर खोलवर खणता यावे
म्हणून काठ्यांना मधोमध छिद्र असलेले दगड बसवले जात. या दगडावर पाय ठेवून दाब दिला जात होता. त्यामुळे दाब पडून काठी जमिनीत खोलवर रुतली जात होती. यामुळे पडलेल्या खोलवर छिद्रात बिया टाकल्या जात होत्या. या शेतीच्या कामांमुळे लोकांना वर्षातील बहुतेक काळ एके ठिकाणीच राहणे भाग पडले. हे आपण मागच्या पाठातील व्हिडिओमध्ये पाहिले आहे. पुढे शेती करण्याच्या पद्धतीत सुधारणा होऊन जमीन नांगरण्यासाठी नांगराचा वापर होऊ लागला. हा नांगर ओढण्यासाठी प्राण्यांचा वापर केला जाऊ लागला. या चित्रामध्ये आपणास प्राचीन इजिप्तमधील नांगर कशा पद्धतीचे होते ते दिसते आहे. शेतीच्या पद्धतीत सुधारणेमुळे शेतीच्या उत्पादनात वाढ झाली. शेती हे लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन बनले आणि खऱ्या अर्थाने मानवी जीवनाला स्थिरता मिळाली. या शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी लोक निसर्ग शक्तींची, देवदेवतांची पूजा अर्चा आराधना करू लागली. शेतीची कामे, पाण्याचे वाटप आणि गावांचे संरक्षण यासारख्या अत्यावश्यक गोष्टींची व्यवस्था यामुळे कृषीप्रधान समाज व्यवस्था अस्तित्वात आली. आता माणूस शेती आणि पशुपालन करू लागला होता. हे करत असताना मिळालेल्या पुरेशा वेळेचा सदुपयोग माणसाने काही कौशल्य व व्यवसाय विकसित करण्यासाठी केला. शेतीची सुरुवात होण्यापूर्वी माणूस फक्त शिकार आणि कंदमुळे गोळा करून त्यावर आपली उपजीविका करत होता. पण हे अन्न त्याला जास्त कालावधीसाठी साठवता येत नव्हते. ते लवकर खराब होत होते. तसेच हे अन्न गोळा करण्यासाठी त्याच्या समूहातील सर्व स्त्री पुरुष हे जंगलात अन्नाच्या शोधात जात असत. पण जेव्हापासून शेतीला सुरुवात झाली तेव्हापासून त्यांची भटकंती थांबली व स्थिरता मिळाली. आणि सर्वात मोठा फायदा असा की शेतीतून मिळालेले उत्पादन त्याला जास्त दिवस साठवता येत होते. त्याच्या समूहातील सर्वांची गरज भागूनही शिल्लक राहील एवढे उत्पादन त्यांना आता शेतीतून मिळू लागले होते. त्यामुळे समूहातील काही स्त्री पुरुषांना नवनवीन गोष्टींचा शोध घेणे आणि आपल्या अंगच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला. अशी कौशल्य आत्मसात केलेल्या व्यक्तीकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्य आधारित कामे सोपवली गेली. त्यामुळे मातीची भांडी बनविणारे, मणी बनविणारे यासारखे कारागीर तयार झाले. नवश्मयुगीन काळातील मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू घरातील स्त्रियांनी हातांनी घडविलेल्या होत्या असे मानले जाते. नवश्मयुगीन मानवी जीवन हे एकमेकांच्या सहकार्यावर आधारलेले दिसते. आता गावातील शेतकरी गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य पिकवत होते. नांगर व इतर अवजारांचा वापर करत होते. साहजिकच त्यांचा वापर होताना खराब होणार किंवा तुटणार. यासाठी ती दुरुस्त करणे किंवा नवीन अवजारे बनविणे यासारख्या कामांसाठी कुशल कारागिरांची गरज होती. या कारागिरांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात अन्नधान्य किंवा वस्तू दिल्या जात होत्या. असे आज आपण कामाच्या मोबदल्यात पैसे देतो. त्यावेळेस चलन प्रकार नसल्याने वस्तू किंवा अन्नधान्यांच्या माध्यमातून मोबदला दिला जात होता. हे कारागीर विविध वस्तू बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल दूर ठिकाणावरून आणत असत. त्यांची किंमतसुद्धा अन्नधान्य व वस्तूंच्या माध्यमातून दिली जात होती. यातून खरेदी आणि विक्री यासाठी विनिमयाची म्हणजे वस्तू किंवा कामाच्या बदल्यात मोबदला देण्याची पद्धत रूढ झाली. जेव्हा कच्चा माल, तयार वस्तू, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू इतर ठिकाणावरून आयात करण्याची गरज भासे तेव्हासुद्धा हीच विनिमयाची पद्धत वापरली जात असे. दररोजच्या आहारात वापरले जाणारे मीठ हे तेव्हासुद्धा आणि आजही अत्यावश्यक गोष्ट होती. बहुतेक गावांना मीठ दूरवरून आणावे लागत होते. मिठाचे व्यापारी मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचा सुद्धा व्यापार करत असत. मिठाच्या व्यापारामुळे नवश्मयुगीन व्यापार विस्ताराला मदत झाली. गावातील व्यापाराची आणि साधनसंपत्तीच्या वाटपाची ही व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून गावातील लोकांनी एकमेकांशी सहकार्य करावे याचे नियम तयार झाले. त्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदारी ज्या व्यक्तींकडे गेली त्यांना गावाचे कर्तेपण मिळाले.
ते प्रमुख बनले. अशा कर्त्या व्यक्तींवर गावच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली गेली. अशा तऱ्हेने गावची शासन व्यवस्था निर्माण झाली. नवाश्मयुगीन गावांच्या भोवती असलेल्या संरक्षक भिंतीचे आणि खंदकांचे पुरावे मिळालेले आहेत. पूर, जंगली जनावरे तसेच गुरे चोरून नेणारे बाहेरचे लोक यांच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून या संरक्षक भिंती बांधल्या जात होत्या. आता नवश्मयुगीन घरांची रचना कशा होत्या ते पाहू. नवश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती. आता कुडाची घरे कशी बांधतात ते समजून घ्या. कुडाच्या भिंती बांधण्यासाठी बांबू किंवा कारवी अथवा जोरदार हवा किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा ताण सहन करू शकतील अशा झाडाझुडपांच्या काड्या घट्ट विणून त्यावर माती किंवा शेणाचा गिलावा करून सारवतात. तसेच छत तयार करण्यासाठी सुद्धा लाकडी खांबांचा वापर करून गवत पसरवले जाते. अशा पद्धतीने कुडाची घरे बनवली जातात. नवश्मयुगात अन्नधान्यांचे उत्पादन वाढले. त्यामुळे हळूहळू लोकसंख्या वाढत गेली. तसतसा गावचा विस्तार होत गेला. बदलत्या काळानुसार परिस्थितीनुसार घराच्या बांधणीत सुद्धा बदल होत गेले. कुडाची जागा कच्च्या विटांनी घेतली. कच्च्या विटांचा वापर करून चौकोनी घरे बांधली जाऊ लागली. काही घरांमध्ये एकापेक्षा जास्त खोल्या बांधल्या जात असल्याचे दिसते. 2 घरांमध्ये बहुधा फारसे अंतर नसायचे. हवामानाच्या स्थानिक वैशिष्ट्यांना अनुसरून घराच्या बांधणीत स्थानिक बदल असल्याचे दिसतात. घराच्या आणि गावची रचना पाहता असे समजते की गावातील सर्व माणसे हे एकाच कुळातील असत. म्हणजे गावातील सर्व माणसे ही एकमेकांची नातेवाईक असत. थोडक्यात संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब होते असे म्हणता येईल. एका घरात राहणारे सदस्य जवळच्या नातेसंबंधाने जोडलेले होते. त्याचबरोबर ते गावातील विस्तारित कुटुंबाचे सुद्धा सदस्य होते. कोणते ना कोणते नाते त्यांच्याबरोबर असे. एखादी व्यक्ती मृत पावल्यास तिला घरात किंवा घराच्या अंगणामध्ये पुरत असत. मृत व्यक्तीचा त्या कुटुंबाशी असणारा संबंध हा त्याच्या मृत्यूनंतरही तुटू नये असा उद्देश त्यामागे असावा. मृत व्यक्तीसोबत विविध वस्तूसुद्धा पुरल्या जात होत्या, कारण या वस्तू मृत्यूनंतरच्या आयुष्यातही उपयोगी पडाव्यात असा समज त्या काळी असावा. मुलांनो, सुरुवातीपासून आतापर्यंत आपण बराच भाग पाहिला. यात आपण नवश्मयुगात शेती व पशुपालनामुळे मानवी जीवनाला स्थिरता मिळाल्याचे पाहिले. एखादा प्राणी कसा माणसाळावला जातो ते सुद्धा पाहिले. त्याचबरोबर शेतीच्या पेरणी पद्धतीत बदल झाल्याने उत्पादन वाढले. यातून कृषीप्रधान समाजव्यवस्था अस्तित्वात आली. तसेच मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग कौशल्य व व्यवसाय विकसित करण्यासाठी केला गेला. व्यवहाराच्या आणि खरेदी विक्रीच्या पद्धतीत बदल झाल्याने व्यापाराला चालना मिळाल्याचे पाहिले. त्याचबरोबर नवश्मयुगीन घरांची रचना आणि गावातील लोकांचे एकमेकांशी असणारे दृढ नातेसंबंध जे व्यक्तीच्या मृत्यूनंतरही कायम ठेवले जात होते. असा हा स्थिर जीवनाची सुरुवात हा आपला पाठ या ठिकाणी संपत आहे. पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा. धन्यवाद.